यांचे बाबा इकडे आहे ना, कुठं चालले ते जरासं बाहेर जातो म्हटलं. काय म्हणून राहिली होती तू? ना जराशे? काय बाहेर जाता? थांबा, मला जरासं बोलायचं आहे. आता एवढं कोणतं महत्वाचं बोलायचं आलं हो तुला आता? जाऊ दे ना आता जरासं बाहेर. आता जराशी किती वेळचं घराच्या घरात आहे, सारी झडच्या झड सुरू आहे. नंतर असं जातो म्हटलं. आता तू आला काय बसा म्हणून घरात? बसा म्हटलं ना तुम्हाला. आता सुनागिना झोपले आहे, सारे झोपले. मी न तुम्हीच आहे. मला एक गोष्ट बोलायची आहे तुम्हाला. बसा इथं. अशी कोणती गोष्ट आहे तू आली? सुनेत देखता सांगता नाही येत? आपल्या घरात असं काय लोपून राहिलो ते वालं? ना हो, उगे मुगे बसा म्हटलं. प्रश्नच मोठे विचारता तुम्हाला. येत तर पटत नाही तुमचं. ए बापा इरावती बसलो त्या मतानं बसलो ना. भुली काव करतो बा. अशी कशी करतो तो? काय माणसं म्हणावं लागतं कसं? आता जातो तू उलीचा बाहेर, जराशी उघाड आहे तर त्याच्यात तू बसून ठेवून राहिली. हो वियांचे बाबा, मी किती दिवसात तुमच्याकडे पाहून राहिली. आज तुम्ही म्हणा, उद्या तुम्ही म्हणा. पोरायचे लग्न 2 महिने झाले, 2.5 महिने झाले, तरी तुम्ही काही गोष्टच नाही घेऊन राहिले. बापा आता कोणती गोष्ट आहे? पोराचे लग्न झाले, संसार मार्गी लागले, सगळं झालं. ते त्याच्या संसारात सुखी आहे ना. आता तुला कोणता विषय राहिला? लग्न झाल्यावर एवढा कोणता विषय महत्वाचा आहे आता? काय तुमचं काम झालं का? बस विसरले आहे ना? तुम्हाला लक्षातच नाही आहे मला काय म्हणायचं आहे म्हणून. काय ती इरावती, तू सरळ सरळ बोल. मला काही कोड्यात बोललेलं काही समजत नाही. हो, आता तुम्हाला मी बोलली ते कोड्यातच वाटवा. कोड्यात वाटाले. खरंच नाही इरावती, लक्षात नाही येऊन राहिलं म्हणून विचारून राहिलो तुले. अहो तुम्ही लग्नाच्या वेळेस तर भले मस्त बोला. आणि आता कोड्यात गिड्यात म्हणून राहिले. मी काय म्हणतो, तुम्ही सोनं नेलं लाईन्या सुनीच्या वेळेस. लग्न वेळेवर झालं, तुम्ही आता लई सुनीसाठी जाऊ द्या बा, आपलीच सुन द्यास लागन. तेव्हा एक लग्न मोठं जोरदारात झालं. यायचं वेळेवर झालं. सोनं काही होतं नाही. मग ह्या सुनीले मी पोत गीत दिली तुम्हाला काढून माझ्या गळ्यातली, तर तुम्ही तिला सोनं केलं. पण आता मला पोत म्हटलं कानातले दिले होते म्या. मला विकतचे ढोबरं घालायला लागून राहिले. म्या म्हटलं बा वेळेवर काय माणसापासून कुठं पैसे फेस मोडले, नवीन केले. आणि तसेच पोते तुम्ही नवीन तसेच केली. आणि आता मग मला लागत नाही का? एकच मला घालायला लागते गळ्यात. दुसरं आहे नाही म्हटलं. आणि कानात ते विकतचे ढोबरं घालून राहिली मी. काय हो तुला पोतन मत पाहिजे? आता इवायचं व्हायचं झालं ना आपण. आहे ना, झालं एक पोत आहे ना गळ्यातली. मी जिंदा आहे. काय पाहिजे तुला? पोत गीत मोठी गिटी एकाच पोतीन भागते ना, वर्षी पोतच झालं. यांचे बाबा असं आहे तुमचं काम झालं का बस? जेव्हा काम होतं तेव्हा कशी लाडी लावे. आता सध्या पैसे नाही आहे, मोठ्या पोराचं लग्न आहे, असं आहे, अमका आहे, फलाना आहे, लय सांगे तुम्ही. आणि त्याचं लग्न धमधमीत करावं लागते. मग आता याचं काय करा? मी तेव्हा तुमचा विचार केला. मला तुमचा स्वभाव माहिती आहे बरं, तर मी दिली. जाऊ दे बाप, आपल्या एका वरचा माणूस सोय दिनच करून. तुम्ही ह्या पोराचं लग्न झालं असं याला पोत गीत करून दिली नसती का? नवीन का माहीत नेली असती? सांगा बरं. अशा आहे तुम्हाला सारख्याने दिला, तुम्ही देत नाही. मग तुम्हाला मान्य कर तुम्हाला काही द्याले. आता तर बापरे चांगला कचरा कसा पडला. आता काय सांगू कानातले तुमचं करून. काय टेन्शन नको घेऊ ना इरावती. एवढी गरम नको तू. देतो ना कानातले देतो करून. कानातले देतो तुला करून. कोणत्या डिझाईनचे म्हणजे तसे 5 ग्रॅमचे घ्यायचे, 6 ग्रॅमचे घेणं तू. पण कानातले देतोच मी तुला करून. चांगले नाही वाटत, मलाच नाही आवडत ना ते. विकतचे घालतो का? कानातले देतो मी तुला करून. हो खरं देता का करून? मग कधी चालता? मग कधी चालता? असं आहे तू इरावती. तोंडातून शब्द काढला का तू बशी मागं लागतो. मला हेच स्वभाव तुझ्या पटत नाही बरं इरावती. देतो म्हटलं ना. आता कधी देऊ? महिन्याभरात देऊ का कधी देऊ? देतो म्हटलं ना. हो असेच करता तुम्ही, नेहमी असं करता. चांगल्या नाही दिलं तुम्ही, असे करून राहिले. आताच म्हणे तुम्ही घेऊन देता म्हणून. आणि 8 दिवसात दे ना घेऊन. आता महिना 2 तुम्ही काय मग वर्ष लावा. मला आता पाहिजे नाही का? तुमचे पैसे तुमचं मनात पैसे सोडाले. तसंच आहे तुमचं काम. बागू दे असं करता तुम्ही. मी मतलब कसे पैसे जमा करू सोनं केलं. अडचणी काम पडते म्हणून दिलं तर दिलं, त्याच्यात तुम्ही उलटे बोलता. इरावती माझ्यावर आता एवढी गरम होऊन राहिली. आणि आता अधिक बोलली म्हणून राहिली तू. मी जमा केलं होतं सोनं, असं केलं तसं केलं. तेव्हा त्या 35 ग्रॅमची पोत हरवली तर मी एका शब्दानं बोललो का तुले? तू एवढी लढत बा असं होतच असते बा, हरपतच असते. पण मी एका शब्दानं तुला कधी म्हटलं नाही. त्या आज म्हणूनच दाखवलं ना, त्या स्वतःनं केलं तर म्हणून दाखवलं ना त्या. तू सांग बरं, तुला तेव्हा समजून घेतलं. तू घेतं का समजून? एकदम बोललीस ना तू. बोललीस ना तू. तू म्हणूनच दाखवलं ना शेवटी. म्हणूनच दाखवलं ना. असं असते म्हणूनच दाखवता तुम्ही शेवटी. तुम्ही करून दाखवली तर. मी हरवली ना, मी मुद्दाम हरवली ना असं वाटतं तुम्हाला. काही करू नका देऊ, सोनं नका देऊ करू, त्या कानातले नका देऊ तुम्ही करून, काहीच नका करून देऊ. पोत तुम्हाला करून द्यायची नाही म्हणून तुम्ही असे म्हणून राहिले. पैसे लागत तर बँकेत जमा करता. आता माझ्यासाठी कमी आहे तुमच्या घरात, जरा कमी आहे. जरी बरं होतं कामाला जावतो, पैसे उरवो, 1-1 ग्रॅम सोनं करो. आणि तुम्ही पाहिजे ना आता असे बोलून दाखवून मला लय बेकार वाटू राहिला आता. जाऊ दे गंमत केली ना. मला वाटलं तरी गंमत करा म्हटलं. गंमत केली ना. तू पाहिलं किती सिरियस झाली हिरावती. मी खरं तर समजणार आहे का फक्त गंमत करून पाहिली? म्हणजे तू काय रिॲक्ट होतं? तू एकदमच गरम झाली. नाही तुम्ही गंमत नाही केली, तुम्ही खरं म्हटलं. तुमच्या भावना मला तेव्हा ऐकू आल्या. आता तुम्ही गोष्ट पलटून राहिले. मला माहित आहे तुम्ही गंमत नाही केली म्हणून. तुम्ही अशी गंमत कधीच करत नाही. आजच केलं असंच बोलले तुम्ही. माझे नाही म्हटलं ना तुले, गंमत केली ना. आज माझं मूड झालं तू गंमत करायचं म्हणून मी गंमत केली. देतो, टेन्शन नको घेऊ. हाय पैसे मापाशी देतो. 8 दिवसात पाहिजे तुला कानातले देतो, टेन्शन नको घेऊ. पोत कधी जाण तुम्ही करून? सध्या मला पोत करून कानातले होते आणि पोते होते. तुझे बहिणी पाहिजे किती मस्त पोत आहे म्हटलं. तिने आता नवीन डिझाईनची केली. मला पाहिजे तशी पोत मी तुम्हाला दिली. तुम्ही म्हटलं नवीन डिझाईनची होईल म्हटलं. मग माझी पोत म्हणून मी तुम्हाला दिली. ते जुनी घालू मी बोर झालती. तर आता तुम्ही मला आता करून पाहिजे. हिरावती तिचं काम अलग आहे, आपलं काम अलग आहे. मी माणूस पहिला शेतकरी.
मला जेवढे पैसे येते तेवढा त्याच्यात भागवतो मी. आता ते पुरायचं धंदे गिंदे. आता शेतीले पैसे लावू इरावती का मी आता तुला पोत करून देऊ? हा माझ्या जीव आता विचारात पडला. कानातले देऊ शकतो तुला करून, पण मी शेतीले पैसा लावू का? पहिलेच तर शेतीचं पाहिलं तर असं होऊन राहिलं, पीक नाही होत, पाणी आलं तर आलं मार येते. हा आणि तुला तर माहित आहे कशा आपले धी आहे म्हणून. हा पुरायचं धंदा पाणी आहे ते चांगले कमावते म्हणून जमते. आणि आता लेकरायला काय मागा, कोणत्या कोणाला मागा? जाऊ द्या मग, तुमचं पिकाला म्हणजे करून देता मला सोन्याची पोत. पण आता सध्या कानातले दोरी द्या, मला चांगलं वाटते. अशी विकतच्या कानातली घालायला लागते, काय बेर बातच येते. म्हणून म्हणतो द्या मला कानातली करून. कधी देता तो? उद्या जाऊ, उद्या तयारी करून ठेवतो. जशी पाहिजे तशी डिझाईन करतो लागून तर 5-7 ग्रॅमची करून घेजो. मस्त चांगली डिझाईन करतो आता नवीन प्रकारची. नाही तर मग म्हणजे तिच्या कानात अशी होती, हिच्या कानात अशी होती, मला अशी पाहिजे होती, मग घनघन नको करतो. आताच चांगल्या दुकानात चालतो आणि चांगली डिझाईनमध्ये करून घेजो. तर करशी मग मला अशी पाहिजे होती, तिथं तशी भेटली नाही, जशी पाहिजे तशी घेजो. हा मग मला लागणार नाही ती घनघन. हाच देतो म्हटलं तुला करून, जशी डिझाईन लागली तशी देतो. आज चांगली आता आज तर ना मला जशी लागली तशी देता ना मग डिझाईन करून. हा पाहा लागून मग आता नवीन डिझाईन पाहा लागन. सुनीला विचारायला लागन ना चांगली डिझाईन. आता आपल्याला काय एवढं समजते? सुनाईला विचारून ठेवून कोणती डिझाईन, कशी डिझाईन घ्यायला लागते, काय घ्यायला लागते, ते जास्त समजते. तेच घ्याव का बाबा सोबत आपल्यासोबत? सुनील गिनीले घेतो, तुला समजते डिझाईन. आता पण जास्त घेतल्या. हा मग त्यालाच घेऊन जायला पैसे घेऊन जातो बाबाचे, किती पाहिजे काय पाहिजे घेऊन घेजो. मग मी येत मग सुनायला नेत असं मग मला मी काय काय काम आहे. मग ते काय घेतो मग आपण दोघं जाऊ. मग जाऊ दे आपण दोघं जाऊ. आता तरी जाऊ. आता जाऊ का भाई? हा जाऊ का? मी आता भाई आता जा आता बाहेर. नाही मला शंका आली की हिनं थांबवलं म्हणजे काही ना काही मोठं कारण आहे. हा बायले ज्याच्या नवीन दिसली डिझाईन तशीच पाहिजे. एखादीच्या कानात दिसले, एखादीच्या गळ्यात सोन्याची पोत दिसली, यायचं सुरू कुरबुर कुरबुर नवऱ्याच्या मागं. माही मजबूर झाली, करूनच द्यायला लागते. काय जाऊ दे, करूनच द्यायला लागते. नाही तर कधी ना कधी करूनच द्यायला लागत होते ना. कायच्या गोष्टी करू राहिली ती दोघं जण? कायच्या गोष्टी करू राहिली होती एवढी? काही नाही आई, अशीच मजाक गोष्ट करू राहिलो आम्ही. बापा मजाक गोष्ट सुरू होती, मग तू कोण फुगल्यासारखी दिसे वा? मी झोपेतून उठली, मला फुगल्यासारखी दिसत ना तू. तो म्हणून राहिला होता तू फुगली होती. हसण्याच्या गोष्टीवर का फुगत असते का? काहीतरी दुसरं जवळ तो सांगून नाही राहिली. तिचं बरोबर लक्ष राहते. पोरावर मार्गू लक्ष ठेवते बुडी, काय गोष्टी करते काय नाही. लक्षात ठेवते बुडी. म्हणजे बेकार सवय आहे. काही नाही आई, ते मला चिडून राहिले होते, मग मला राग म्हणून फुगली होती मी. बापरे आई, बाबा तुम्हाला चिडवते काय? बाबा चिडवते की तुम्हाला? माझ्याकडे बोल नाही वाटत कधी चिडवत असं म्हणून. मला तर बाबा तर खूपच सिरियस वाटते. चिडत नाही तर का होतं, चिडवते. गंमत सुरूच राहते त्याची. आता तुमच्या देखता का तो गंमत करून का? आता सासरा आहे ना. हा आई आमच्यासोबत लय वेळा गंमत करते. तुम्ही पाहिलंच नाही त्याची गंमत करून. लय मजा येते त्याची. तर बुटीने मी बरोबर घुलवलं नाही तर अधिक प्रश्न विचारले असते. मग अधिक म्हटलं असतं कानातले करून देते मागतले मी तर बुटीचंच पोट दुखलं असतं. काच्यात गुंतरत आहे काय होय? नाही आई असंच बरं झाली काय झोप लागते वाची. काही झोप नाही लागून राहिली. इकडला कोड तिकडे, तिकडला कोड इकडे. काही गमी नाही. चला म्हटलं खोलीच्या बाहेर. तुमच्यासोबत बोललं गेलं तेवढं गमते तरी. तसं एवढं खोलीत गमते काय? विचारे माहीत तसंच झालं. शेवटी मग मी बाहेरच चालली आली. म्हटलं चला पाण्यावर बसून जरा झोकच घेऊ बा. तेवढाच वेळ कसं आहे करम होते बा. मला वाटलंच तरी कोणी ना कोणी येईन म्हणून तुम्ही आल्यास तुम्ही. असं आहे. नमस्कार मंडळी, जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.